मीरा रोडमधील जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्स परिसरात एक दुर्घटना घडलेली आहे। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची क्रेन कोसळली असल्याचं कळतंय। मीरा रोडमधील जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्स परिसरात ही दुर्घटना घडलेली आहे। बांधकाम सुरू असलेल्या RERS इमारतीच्या 11व्या मजल्यावरील क्रेन अचानक कोसळून खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर पडली। या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। क्रेन कोसळल्यामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली। अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून परिसर सुरक्षित करण्यात आलेला आहे। दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे। या घटनेमुळे बांधकाम स्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी अशा घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। चेंबूरच्या झाड दुर्घटनेमध्ये विहान श्रीवास्तव या 11 वर्षीय मुलानं आपला जीव गमावला। त्यानंतर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या विहानच्या कुटुंबियांना पालिकेचा अहवाल पाहून धक्काच बसला। त्यांनी तो अहवाल मान्य करण्यास नकार दिला असून पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे। न्याय न मिळाल्यास त्यांनी कोर्टात जाण्याची देखील तयारी दर्शवलेली आहे। विहानच्या वडिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी। दुर्घटना घडली, विहान आपल्यातून गेला, पण तुमचा प्रयत्न आता असा है कि इतरांवरती ही वेळ येऊ नये आणि म्हणून तुम्ही लढत आहे। इसलिए आप लड़ रहे हो कि दूसरों पर ये नौबत ना आए। BMC का रिपोर्ट आया, कैसा देखते हैं? BMC का रिपोर्ट में बहुत सारे लूप होल्स हैं। क्लीन चिट खुद के डिपार्टमेंट को दे दिया है उन्होंने, और उसमें जो पेनल्टी दी है केवल कॉन्ट्रैक्टर्स को दी है। जो ऑफिशियल्स इन्वॉल्व थे इस काम में उनको तो लायबिलिटी दी नहीं है। एक डिपार्टमेंट दूसरे डिपार्टमेंट को ब्लेम शिफ्ट करके और लास्ट में कॉन्ट्रैक्टर पर डाल दिया है। गलती मानी है उन्होंने, बट इस गलती को वो नेचुरल डिजास्टर में भी कन्वर्ट कर रहे हैं। हमारा तो ये इंक्वायरी है, ये दरख्वास्त है कि जो इंक्वायरी कमीशन बैठा था या कमेटी बैठी थी वो खुद ही कॉन्फ्लिक्ट था। उसमें जो रिपोर्ट की फाइंडिंग है उसमें BMC मेयर खुद ही उसको एक्सेप्ट नहीं कर रही है।